नमस्कार मित्रांनो, मी तुमचा वर्दीतील सर्व मित्र फारुक नालवान। मित्रांनो, आज दिवसभरात तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर, इंस्टाग्रामवर किंवा फेसबुकवर हे मेसेज पाहिले असतील की सांगली जिल्ह्यात बिबट्याचा वावर झालेला आहे। वालचंद कॉलेजमध्ये बिबट्या आलेला आहे, भारती हॉस्पिटलमध्ये बिबट्याचं वावर आढळलेलं आहे। मित्रांनो, ही बातमी खरी आहे। सांगली जिल्ह्यातील वालचंद कॉलेज येथे, वालचंद कॉलेज म्हणण्यापेक्षा वालचंद कॉलेज ते भारती हॉस्पिटल हा जो पट्टा आहे त्यामध्ये वालचंद कॉलेज आलं, हसनी आश्रम आलं, वालनेसवाडी आली आणि आपलं भारती हॉस्पिटल आलं। या पट्ट्यामध्ये बिबट्याचा वावर आढळलेला आहे। मित्रांनो, बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळलेले आहेत आणि त्या ठिकाणी मित्रांनो सांगली जिल्हा प्रशासन, वन प्रशासन आणि पोलीस प्रशासन या तिन्ही प्रशासनांचे जे तज्ज्ञ आहेत ते आहेत तिथं। ते बिबट्याला पकडण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहेत। आपण सतर्क नागरिक म्हणून तुम्हाला एकच काम करायचं मित्रांनो की रात्री, अपरात्री आणि पहाटे लवकर जरुरी कामाशिवाय कृपया बाहेर पडू नका। जर अपवादात्मक स्थितीत तुम्हाला बाहेर पडायचंच असेल तर न चुकता आपल्यासोबत टॉर्च ठेवा आणि एकटं दुकटं जाण्याचं धाडस करू नका। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरू नका। AI जो आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे त्याच्या सहाय्याने कोणत्याही प्रकारची इमेज करून ती समाज माध्यमांवर, सोशल मीडियावर अपलोड करू नका। हा एक प्रकारचा गुन्हा असतो। प्रशासन त्या बिबट्याला जेरबंद करण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे। त्या प्रयत्नात सहभागी व्हा। घरी राहा, सुरक्षित राहा, सतर्क राहा, स्वतःची आणि आपल्या प्राण्यांची काळजी घ्या। धन्यवाद मित्रांनो।